Okay, so in previous video we saw what is meant by gene or what is meant by transcription unit. So now we actually started our new topic of our previous topic, sorry, central dogma, which included transcription as well as translation process. Okay, so let's see that. सो ट्रान्स्क्रिप्शन मध्ये आपण पाहिलं होतं की ट्रान्स्क्रिप्शन मध्ये आपल्याला काय करायचं होतं की डीएनए पासून mRNA तयार करायचा, मॅसेंजर आरएनए तयार करायचा. ठीक आहे ना. आणि आपण पाहिलं होतं की ट्रान्स्क्रिप्शन मध्ये मोनोसिस्टोनिक ट्रान्स्क्रिप्शन युनिट असतात किंवा जीन्स असतात ना, किंवा पॉलिसिस्टॉनिक असतात. सो पॉलिसिस्टॉनिक बेसिकली कशामध्ये असतात, आपल्या प्रोकॅरियोटिक्स मध्ये असतात आणि मोनोसिस्टोनिक कशामध्ये असतात, युकॅरियोटिक्स मध्ये असतात. सो जी ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस आहे याच्यामध्ये पण दोन पार्ट पडतात. एक असते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कशा प्रकारे ट्रान्स्क्रिप्शन होते आणि दुसरं असते युकॅरियोटिक सेल मध्ये कशा प्रकारे ट्रान्स्क्रिप्शन होते. ओके, सो प्रोकॅरियोटिक आज म्हणजे सिंपल आज यु नो खूप सिंपल असते. प्रोकॅरियोटिक मध्ये काय असतं, एक सिंपल स्टेज असतात तीन. एक असते इनिशिएशन, एक असते इलॉंगेशन आणि एक असते टर्मिनेशन. इज दॅट क्लिअर? आता लक्ष द्या, इनिशिएशन मध्ये आता फॉर एक्झाम्पल हा आपला ट्रान्सक्रिप्शन युनिट आहे ना, तो त्याचं कुठेतरी प्रोमोटर असणार, त्याचं कुठेतरी टर्मिनेशन असणार आहे, त्याचं कुठेतरी ऍटिसेन्स कोड असणार है ना, कोड्स असणार. इज दॅट क्लिअर? ओके, ज्याच्यातून कोड करणार आहे. ठीक आहे. सो त्या प्रिव्हियस व्हिडिओतून तुम्हाला लक्षात आलं असेल, हा तो जीन आहे. सो पहिली इनिशिएशन जी स्टेप आहे त्याच्यामध्ये काय होतं, हा जो आरएनए म्हणजे डीएनए डिपेंडेंट आरएनए पॉलिमरेज आहे, ठीक आहे, त्याला इनिशिएशन फॅक्टर म्हणजे सिग्मा ऍड होतो. ठीक आहे. समजा हा तुमचा आरएनए पॉलिमरेज आहे, ठीक आहे, राऊंडेड, आणि त्याला तुम्ही काय केलंय, इनिशिएशन फॅक्टर ऍड झालाय आणि तो इनिशिएशन फॅक्टर काय होतो, प्रोमोटरला जाऊन ऍक्ट म्हणजे प्रोमोटरला जाऊन बाइंड होतो. कोणत्या इनिशिएशन स्टेपमध्ये? ठीक आहे ना. इनिशिएशन स्टेपमध्ये तुमचा आरएनए पॉलिमरेज, तुमचा जो इनिशिएशन फॅक्टर आहे सिग्मा, ते दोघं जण कंबाईन होतात आणि प्रोमोटरला जाऊन ऍक्ट होतात. जसं की हे प्रोमोटरला जाऊन ऍक्ट होतात है ना, की तसंच ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होतं, स्टार्ट होते. म्हणजे हा जो डीएनए युनिट आहे, हा जो जीन आहे, हा अनवाइंड होतो आणि ऍज पर द कोडोजन प्रेझेंट ऑन द डीएनए कोडॉन्स फॉर्मेशन स्टार्ट होते. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर सरळ जो डीएनए किंवा जी प्रोसेस आहे ते इलॉंगेशन मध्ये जाते हा ना. जसं जसं हे अनवाइंड झालेलं आहे तसं तसं हे पुढं तुमचं आरएनए पॉलिमरेज जात राहतं आणि जसं जसं आरएनए पॉलिमरेज प्रोसीड करतंय तसं तसं तुमचा एमआरएनए तयार होतो. त्याला आपण पॉलिमरायझेशन म्हणतो है ना. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द कोडोजन प्रेझेंट ऑन दिस पर्टिक्युलर डीएनए व्हॉट हॅपन, सराउंडिंगचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत है ना आरएनए साठीचे, ते सगळे बाइंड होतात आणि ते काय तयार करतात, एक एमआरएनए तयार करतात. एक्झॅक्टली. आणि जसं जसं हे पुढे जाईल, म्हणजे पहिले इथं होतं, इथून ते कोडेड इन्फॉर्मेशन करत एमआरएनए येतात, इथं पुढे टर्मिनेशन एंड असतं. सो थर्ड स्टेज काय, टर्मिनेटर मध्ये काय होतं, आता आरएनए पॉलिमरेजला टर्मिनेशन फॅक्टर म्हणजे रो ऍड, म्हणजे इथं आरएनए पॉलिमरेज इथं आलं, हा समजा टर्मिनेटर एंड आहे. ठीक आहे. इथं तुमचं आरएनए पॉलिमरेज आलं, त्याला हा जे टर्मिनेशन फॅक्टर आहे तो ऍड होतो. जसं की टर्मिनेशन फॅक्टर ऍड झालं, हा पूर्ण एमआरएनए डिटॅच होतो. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण एमआरएनए काय होतो, डिटॅच होतो. आता जे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, त्या प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये काही प्रॉपरली डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो. जर प्रॉपरली डेव्हलप्ड न्यूक्लियस नाही म्हणजे त्याला न्यूक्लिअर वॉल नाही आहे किंवा न्यूक्लिअर पोर्स नाही आहे. न्यूक्लिअर पोर्स नसेल तर त्याच्यातून ते म्हणजे एमआरएनए बाहेर वगैरे येण्याची आवश्यकता नाही. सिंपल फॉर्मेशन आहे, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. सो बऱ्याच वेळेस काय होतं की ज्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ज्यावेळेस तुमचं ट्रान्सक्रिप्शन चालू असतं त्याच वेळेस सायमल्टेनियसली, म्हणजे हे ज्यावेळेस इलॉंगेशन चालू आहे त्याच वेळेस हा एमआरएनए मध्ये ट्रान्सलेशन स्टार्ट होतं. म्हणजे ह्या एमआरएनएला रीड करून रायबोसोम इथं अटॅच होऊन इथं प्रोटीन फॉर्मेशन स्टार्ट होतं. सो प्रोकॅरियोटिक्स मध्ये एक ब्युटिफुल थिंग्स असते की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हे काय म्हणजे कपल्ड असू शकतात, म्हणजे एकाच वेळेस दोन्ही सोबत चालू शकतात. जसं जसं ट्रान्सक्रिप्शन होईल तसं तसंच ट्रान्सलेशन होईल. म्हणजे इकडे ट्रान्सक्रिप्शन होतं, एमआरएनए तयार होतं, इथं
लगेच त्याला रायबोझोम्स अटॅच झाले तर त्याच्यापासून प्रोटीन मॉलिक्युल्स तयार करणं, कारण की हे कसे एकच mRNA खूप सारे प्रोटीन्स तयार करू शकतो. पॉलिसिस्ट्रॉनिक आहे ना, त्यामुळे लागलीच प्रोटीन सिंथेसिस चालू होऊ शकतं. एक्झॅक्टली. सो इट्स सो सिम्पल. सुरू करायचं इनिशिएशन, वाढवायचं इलॉंगेशन, थांबवायचं टर्मिनेशन. दॅट्स ऑल. इनिशिएशनसाठी RNA पॉलिमरेज प्लस सिग्मा, इलॉंगेशनवरती अँटीसेन्स कोडनुसार सगळं त्या सिक्वेन्सनुसार कोड हाऊस तयार होतात, आणि टर्मिनेशन पॉईंटला टर्मिनेशन फॅक्टर असतो, तो अटॅच होतो आणि डिटॅच होतो. ठीक आहे. आता इथं प्रोकॅरियोटिक्स मध्ये अशी प्रोसेस चालू आहे, पण असं जरुरी नाही की युकॅरियोटिक्स मध्ये पण सेम कॉन्सेप्ट होईल. कारण की आपण ज्यावेळेस मोनोसिस्टोनिक म्हणजे कन्सेप्ट समजून घेत होतो त्यावेळेस आपण पाहिलं होतं की त्याचा जो कोड असतो डीएनएचा, तो इंटरप्टेड कोड असतो. म्हणजे त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ज्यावेळेस तुमचा mRNA फॉर्मेशन होतोय त्यावेळेस त्यांनी असे काही इंट्रॉन्स तयार केलेले असतात, असे काही कोड्स टाकलेले असतात की जे कोणत्याच अमिनो ऍसिडसाठी म्हणजे रिस्पॉन्सिबल नाही आहेत. तर ते कशासाठी असतं, तर मोर प्रोटेक्टिव्ह आणि मोर मॅच्युअर mRNA तयार करण्यासाठी असतं. आपण ते पाहूया. आता युकॅरियोटिक जी सेल आहे त्या युकॅरियोटिक सेल्स मध्ये आपल्याला माहिती आहे की हा मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे डीएनए असतात युकॅरियोटिक सेल्स मध्ये. मोनोसिस्टोनिक डीएनए असल्यामुळं तर त्यातला प्रत्येक कोड हा वेगवेगळ्या RNA साठी सर्व करतो. जसं की मग जर प्रत्येक कोड प्रत्येक जीन हा वेगवेगळ्या RNA साठी सर्व करतो तर त्यासाठी अटॅच होणारे जे RNA पॉलिमरेज असतात ते सुद्धा डिफरंट असतात. फॉर एक्झाम्पल RNA पॉलिमरेज जे असतो हा RNA पॉलिमरेज 1 हा जो टाईप आहे हा बेसिकली डेडिकेटेड असतो फॉर द फॉर्मेशन ऑफ रायबोझोमल RNA. है ना. न्यूक्लिक ऍसिडच्या क्लिपमध्ये आपण पाहिलं होतं, न्यूक्लिक ऍसिडच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की रायबोझोमल RNA हा रायबोसोम सोबत अटॅच असतो आणि ट्रान्सलेशन मध्ये mRNA ला सरफेस प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुमच्या जीन्स पासून किंवा तुमच्या डीएनए पासून तुम्हाला RNA तयार करायचे त्यावेळेस तुम्हाला RNA पॉलिमरेज तुमच्या प्रमोटरला ऍड करावं लागतं युकॅरियोटिक सेलमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला mRNA तयार करायचं आहे किंवा तुम्हाला हेट्रोजिनियस न्यूक्लिअर RNA तयार करायचं, हे दोन नाव येते हेट्रोजिनियस न्यूक्लिअर RNA, हे का म्हणतात ते आपण पुढे पाहूया. ठीक आहे. सो ज्यावेळेस तुम्हाला mRNA म्हणजे मॅसेंजर RNA तयार करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला RNA पॉलिमरेज 2 यूज करावं लागतं, आणि ज्यावेळेस तुम्हाला ट्रान्सफर RNA म्हणजे tRNA तयार करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला RNA पॉलिमरेज 3 आपण यूज करतो. याच्यामध्ये पण सेम प्रोसेस राहते युकॅरियोटिक्स मध्ये. इनिशिएशन राहते, इलॉंगेशन राहते, टर्मिनेशन राहते. परंतु चूंकि मोनोसिस्टोनिक सिस्ट्रॉन आहे म्हणजे मोनोसिस्टोनिक जीन आहे त्याच्यामुळे काय होतं ज्यावेळेस इलॉंगेशन प्रोसेस चालू असते है ना, तर ज्यावेळेस mRNA चालू असतो तर mRNA चा काही पार्ट है ना हा एक्झॉन्स असतो, काही पार्ट इंट्रॉन असतो. एक्झॉन्स असतो, इंट्रॉन असतो, एक्झॉन असतो, इंट्रॉन असतो. तर हा जो डार्क शेडेड आहे हा इंट्रॉन आहे, हा जो सिंगल लाईन आहे हा एक्झॉन आहे. आता इंट्रॉन आणि एक्झॉन काय है ना, आपण मागच्या क्लिप्स मध्ये ज्यावेळेस आपण जीन्स किंवा ट्रान्सक्रिप्शन युनिट शिकत होतो त्यावेळेस आपण पाहिलं होतं की जे मोनोसिस्टोनिक डीएनए असतात है ना, सो त्यांच्यामध्ये काही काही पार्ट हा म्हणजे इंटरप्टेड मेसेज असतो. जसं आता ह्या mRNA हा mRNA तयार झालाय है ना. आता ह्या mRNA मध्ये जो तयार आहे इंट्रॉन, तर इंट्रॉनवर जे कोडॉन्स असतील म्हणजे इंट्रॉनवरची जी इन्फॉर्मेशन असतील, ठीक आहे ना. सो ही इंट्रॉनची जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे इथं समजा आता ही इंट्रॉनवरची जी हा जो समजा फॉर एक्झाम्पल इंट्रॉनवर एक कोड तयार झालेला आहे आणि हा कोड कशावर तयार झालेला आहे ड्यू टू द कोडोजन प्रेझेंट ऑन मोनोसिस्ट्रॉनिक डीएनए है ना. तर हा जो कोड तयार झालेला आहे सो हा कोड बेसिकली इररिलेव्हंट असतो. जे 20 अमायनो ऍसिड्स असतात आपल्या बॉडीमध्ये ज्याच्यापासून आपल्याला प्रोटीन तयार करायचं हा त्याच्यासाठी कामाचा नसतो बिलकुल है ना. पण हा UAA रिस्पॉन्सिबल असतो कोणत्या तरी अमायनो ऍसिडसाठी. तसं सेम हा जो इंट्रॉनचा हा कोड आहे हा पण इररिलेव्हंट असतो पण हा रिलेव्हंट असतो. सो बेसिकली यांनी काय होतं की हा जो स्पेसिफिक मेसेज आहे
एखाद्या पर्टिक्युलर प्रोटीनसाठी है ना, तो प्रिझर्व केला जातो, तो स्टोअर केला जातो है ना, त्याला प्रोटेक्ट केलं जातं बेसिकली. आता ह्याला हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनए का म्हणतात है ना. हा आरएनए तुम्हाला सेम ह्या प्रोसेसमध्ये पहिल्यांदा काय होईल, आरएनए पॉलिमरेज, आपण एमआरएनए तयार करतोय, तर एमआरएनए तयार करण्यासाठी तुम्हाला आरएनए पॉलिमरेज 2 वापरावं लागेल है ना. तर आरएनए पॉलिमरेज 2 कुठेतरी प्रमोटर असेल तिथं अटॅच झालं, मग जसं जसं हा पुढं प्रोसीड झालं तसं तसं तुम्हाला एमआरएनए भेटतोय. पण ह्याला आपण हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनए का म्हणतो, कारण की याच्यामध्ये इंट्रॉन एक्झॉन्स असतात, इंट्रॉन्स एक्झॉन है ना, असे असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की इंट्रॉन्सचे जे कोड्स असतात ते इररिलेव्हंट असतात, कोणत्याही अमायनो ऍसिडला रिस्पॉन्सिबल असतात, पण एक्झॉन्सचे असतात है ना. आता जर तुम्ही असा हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनए जर तुम्ही न्यूक्लियसच्या बाहेर काढला, कारण की ही सर्वच्या सर्व प्रोसेस ही सर्वच्या सर्व सायटोप्लाझम मध्ये असणार, तिथे तर काही न्यूक्लियस नाही, प्रोकॅरियोटिक्स नाही एक्झॅक्टली है ना, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, न्यूक्लिअर पोर्ट नाही. पण ही जी प्रोसेस असते ट्रान्सक्रिप्शनची, ही कशामध्ये होत असते, इनसाइड द न्यूक्लियस होत असते युकॅरियोटिकच्या है ना. आता इनसाइडच्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियोप्लाझम है ना, न्यूक्लियोप्लाझम मध्ये ज्यावेळेस हा हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनए तयार होतो, तर हा आरएनए अशा ट्रान्सलेशनला वापरू शकत नाही है ना. तर ह्याच्यासाठी ह्याचं मॉडिफाय करण्यासाठी किंवा ह्याच्यावर प्रोसेसिंग होणं गरजेचे असते, आणि त्यासाठी 3 प्रोसेस कॅरीड आउट होतात, कॅपिंग, टेलिंग, स्लायसिंग. ठीक आहे. आता कॅपिंग काय, जसं की हा आरएनए तयार झाला, ठीक आहे, हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनए तयार झाला, तर ह्याच्यामध्ये काही एक्झॉन्स असतील, काही इंट्रॉन्स असतील, काही एक्झॉन्स असतील, काही इंट्रॉन्स असतील, काही एक्झॉन्स असतील, काही इंट्रॉन्स असतील. तर ह्याला पहिल्यांदा कॅपिंग केली जाते 5 प्राइम एंडला. कॅपिंग म्हणजे काय, ह्याला मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ऍड होतो. कॅपिंग प्रोसेस म्हणजे काय, ज्यावेळेस हा तुमचा हेट्रोजेनियस न्यूक्लिअर आरएनए तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स आहेत. एक्झॉन्स म्हणजे युजफुल कोडेड मेसेज असणार, इंट्रॉन्स म्हणजे इररिलेव्हंट आणि अनयुजफुल कोडेड है ना. याच्या 5 प्राइमला, कारण की 3 प्राइम तर आणखी बाहेर नाही आलेले, ठीक आहे, 5 प्राइमला काय होतं, एक मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच होतं. ही आहे फर्स्ट प्रोसेस है ना. ज्यावेळेस तुमचा हा एमआरएनए तयार होतोय, त्यावेळेस 5 प्राइम एंडला काय होतं, मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच होतं. आणि ह्या मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच होण्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिंग. म्हणजे तुम्ही कॅप लावली, कुणाची कॅप लावली, मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेटची कॅप लावली, कुणाला, एमआरएनएच्या 5 प्राइम एंडला. ठीक आहे, ही झाली पहिली प्रोसेस. ज्यावेळेस आता इथं टर्मिनेशन एंड आला है ना, आरएनए पॉलिमरेज 2 निघून गेला, इथं रो फॅक्टर आला, जे पण ठीक आहे, आता तुमचं भेटलेलं आहे. तर ही झाली पहिली स्टेप है ना, कॅपिंग. कॅपिंग म्हणजे काय, मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट अटॅच झालेले 5 प्राइमला. दुसरी एक आहे, ज्यावेळेस ही पहिली स्टेप झालेली, मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट ऍड झाले 5 प्राइमला, पुन्हा हे काय, एक्झॉन इंट्रॉन एक्झॉन इंट्रॉन एक्झॉन इंट्रॉन. सो हा जो 3 प्राइम एंड आहे, ह्याला काय केलं होतं, इथं काय होतं, पॉली ऍडिनायलेशन होतं है ना. म्हणजे इथं खूप सारे जवळपास 200 ते 300 युनिट्स अटॅच होतात अडेनिनची, अडेनाइन है ना, ए ए ए ए ए ए 3 प्राइमला. ठीक आहे, लक्षात येते. आता इथं काही ज्यावेळेस एमआरएनए तयार होता, तर इथं जे पण काही कोड्स होते, ठीक आहे ना, कोडॉन्स होते, समजा ए यू जी सी सी जी, ह्याला आपण इथं काही 5 प्राइमला 3 प्राइमला काही ऍड नाही केलेले. हा जो एमआरएनए होता प्रोकॅरियोटिक, तिथं काही ना आपण इथं कॅपिंग केली नाही, तर टेलिंग केली है ना. पण इथं आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेस ही प्रोसेस तयार होते, तर कॅपिंग मध्ये काय करायला लागतो, हा मॉलिक्यूल अटॅच करावा लागतो, ठीक आहे, मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट, ठीक आहे. आणि टेलिंगला म्हणजे 3' म्हणजे टेल लावायचे, याला खूप सारी मोठी टेल लावायची, ऍडेलेशन, पॉली ऍडेलेशन करून. इज दॅट क्लिअर. पहिले कॅप लावली, त्यानंतर आपण टेल लावली है ना. आता तिसरं काय आहे, तिसरी जी स्टेप आहे ती आहे स्लाइसिंग, थर्ड स्टेप. याच्यामध्ये काय करायचंय, जो अनवॉन्टेड पार्ट आहे, जो कोणत्याही अमायनो ऍसिडला रिस्पॉन्सिबल नाहीये, म्हणजे जे तुमचे इंट्रॉन्स आहेत, हे जे डार्क पोर्शन आहे तो इंट्रॉन्स आहे, त्याच्यावर असणारे जे कोड्स आहेत ते इररिलेव्हंट आहेत अमायनो ऍसिडसाठी. तर मग ते काय होतात, त्याच्यामध्ये रिमूव्ह होतात. म्हणजे इथं जे तुम्हाला दिसतंय त्या आपल्याला इथून हे रिमूव्ह करायचं, काढून टाकायचं. मग हे ज्यावेळेस निघून जातील, तर हे अशा प्रकारे निघून जातात. तर हा इंट्रॉन हा एक्झॉन आणि हा एक्झॉन एकमेकाला अटॅच होईल, म्हणजे हा एक्झॉन आणि हा एक्झॉन अटॅच होतो.
कारण की त्याच्यातला इंट्रॉन काय होते, रिमूव्ह होते. ह्याला आपण स्लायसिंग म्हणतो, तोडणं है ना. जो अनवॉन्टेड पार्ट आहे तुमच्या हेट्रोजिनियस न्यूक्लिअर आरएनएचा, तो ह्या थर्ड स्टेपमध्ये आपण काढून टाकतो. म्हणजे जे आपले सर्वच्या सर्व इंट्रॉन्स आहेत जे इररिलेव्हंट कोड कॅरी करतात, तो आपण रिमूव्ह करतो. आणि हा जो पूर्ण एक्झॉन कंटेनिंग हा जो बनलेला आहे, आता याच्यामध्ये एक्झॉन असेल फक्त, ओनली एक्झॉन्स, इंट्रॉन्स सगळे आपण स्लायसिंगने काढून टाकले. इज दॅट क्लिअर? तर हा जो mRNA असतो, हा mRNA परफेक्ट mRNA असतो, मॉडिफाईड. मग हा न्यूक्लियस मधून ज्यावेळेस टेलिंग कॅपिंग, टेलिंग आणि स्लायसिंग ह्या प्रोसेस होतात एका हेट्रोजिनियस न्यूक्लिअर mRNA वर है ना, तर त्यावेळेस हा mRNA एक परफेक्ट mRNA येतो. आता याच्यावर जे कोड्स आहेत है ना, हे कोड एक पर्टिक्युलर सिक्वेन्स कॅरी करतात एका सिंगल प्रोटीनसाठी. ठीक आहे ना, जे पण कोड्स असतील समजा A, U, G, G, C, C, U, A, A, whatever it is. ठीक आहे, इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सो अशा प्रकारे एक मॅच्युअर mRNA तयार होतो है ना. अशा प्रकारे हा मॅच्युअर mRNA मग न्यूक्लिओप्लाझम मधून न्यूक्लिअर पोर थ्रू न्यूक्लियसच्या बाहेर येतो है ना. आणि मग हा न्यूक्लियसच्या बाहेर सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर तिथं रायबोझोम सोबत अटॅच होतो आणि रायबोझोम्स मध्ये पुन्हा ट्रान्सलेशन प्रोसेस होते आणि ट्रान्सलेशन मध्ये प्रोटीन तयार होतात. सिंपल आहे. युकॅरियोटिक्स मध्ये पण ह्या सेम स्टेप फॉलो केल्या जातात, फक्त त्याच्यामध्ये हा एक्झॉन आणि इंट्रॉन कंटेनिंग mRNA तयार होतो. म्हणून आपल्याला ह्या कॅपिंग, टेलिंग आणि स्लायसिंग असतात. एक कॅप घालायची मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेटची, एक तेल लावायची खूप सारी पॉलीॲडेनाईनची, आणि स्लायसिंग म्हणजे अनवॉन्टेड पार्ट ते कापून म्हणजे बाहेर काढायचे, दॅट्स ऑल है ना. आणि एक मॅच्युअर mRNA ज्याच्यामध्ये 5 प्राइम एंडला मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट आहे आणि 3 प्राइम एंडला पॉलीॲडायलेशन झालेलं आहे. ठीक आहे. आणि आता ओनली एक्झॉन कंटेनिंग mRNA असतो आणि हा mRNA रिस्पॉन्सिबल असतो एक स्पेशल, एक युनिक प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी. इज दॅट क्लिअर? सो दिस इज अ होल अबाउट ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस, जे की तुम्हाला स्टडी करण्यासाठी. सो थँक्यू व्हेरी मच. सो काही डाऊट्स असेल तर प्लीज टेल मी. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड. थँक्यू.